नमस्कार. राजे संभाजी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. आणि आज आपण एक ज्वलंत मुद्द्याला हात लावत आहे. एक महत्त्वाचा मुद्दा आपण चर्चेत घेत आहे. त्या मुद्द्याबद्दल आपल्याशी सविस्तर बोलतो. आताच देशाच्या पंतप्रधानांनी 3 कृषी विधेयकं मागे घेण्याची घोषणा केली आणि सर्वत्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर उमटत आहेत. तर आपण आज त्यावरच बोलणार आहे की हे जे कृषी विधेयक होतं यामध्ये काय प्रावधान होते, ह्या कृषी विधेयक कशा प्रकारे होतं किंवा हे अंमलात आलं असतं तर काय झालं असतं, किंवा कशा प्रकारे या कृषी विधेयकाला विरोध सुरू आहे. तर मी सुरुवात थोड्या इतिहासापासून करतो. 2016 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जेव्हा बरेलीमध्ये सभा घेतली, त्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी एक घोषणा केली. ते म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट केलं जाईल. आता तेव्हा सर्वांना हा प्रश्न पडला की उत्पन्न दुप्पट कसं काय होणार, कुठून काही पैसा येणार काय, किंवा पीक मोठ्या प्रमाणात होणार काय. तर याचा तसा अर्थ नव्हता. याचा अर्थ असा होता की 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार म्हणजे काय, तर शेतीला म्हणजे शेती जे पारंपरिक शेती शेतकरी करतात त्यामध्ये आधुनिकीकरण आणून आणि शेतीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणि संपूर्ण लोकल शेतीला संपूर्ण भारतीय बाजारपेठेत त्या शेतीचा विकास करणे असा त्याचा किंबहुना अर्थ होता. तर आता त्याच अर्थाशी काय संबंध, याचा अर्थाशी संबंध मला असं वाटतं थोडा लागून राहिला. तो संबंध म्हणजे काय, तर 5 जून 2020 रोजी केंद्र सरकारने 3 अध्यादेश काढले आणि याच 3 अध्यादेशांवर वादंग पेटलं. आणि हे 3 अध्यादेश आत्मनिर्भर भारताचा भाग म्हणून कृषी संबंधित 3 कायदे होते की ज्या कायद्याला कोणी काळे कायदे संबोधलं, ज्या कायद्याला कोणी आवश्यक कायदे संबोधलं. या कायद्यांवर खूप काही टीका झाल्या. कधी टीका झाल्या, कधी हे झालं. पहिली टीका अशी झाली की हे जे कायदे आहेत, जे पारित या कायद्याला पारित करण्याची जी प्रक्रिया आहे ते संविधानाला सोडून आहे. आणि जेव्हा या कायद्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये आवाज उठवला जाईल तेव्हा हे कायदे सर्वोच्च न्यायालय खारिज करून टाकीन. म्हणजे फक्त हे सर्वोच्च न्यायालयापर्यंत काही दिवस कायदे आहेत असं काही लोकांनी म्हटलं. काही लोकांनी असं म्हटलं की 1991 मध्ये ज्याप्रमाणे नवीन औद्योगिक धोरण आलं होतं, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, त्या उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरणाप्रमाणे ज्याप्रमाणे उद्योगात बदल केले होते त्याचप्रमाणे आता शेतीत बदल केले. काही लोकांचं म्हणणं आहे की हे जे कायदे आहेत हे कायदे संपूर्ण भारतासाठी लागू आहेत. पण संपूर्ण भारतासाठी जरी कायदे लागू आहेत, मग पंजाबमधले आणि हरियाणामधले शेतकरीच का बरं आंदोलन करत आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, खूप लोकांच्या मनात काही प्रश्न आला असा होता की बा हे जे आंदोलन करणारे ते शेतकरी आहेत की नाहीत. आणि अशा पूर्ण या प्रश्नांमुळे हे शेतकरी आंदोलन मीडियावर आणि सर्वसामान्य जनतांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पसरवल्या गेलं आणि ते संपूर्ण भारतभर हा गाजलेला विषय आहे. तर मग यावर थोडंफार बोलताना आपण सुरुवात करूया की काय होतं. आणि याच्यावर त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू झालं. आणि राजकारणामध्ये कोणता पक्ष कोणासोबत कसं राजकारण करत आहे हे फक्त त्या राजकारणी लोकांनाच समजते. आपण ते समजू शकत नाही की कोणता पक्ष कोण्या पक्षासोबत आहे आणि कोणता पक्ष कसा काय करत आहे. महत्त्वाचं म्हणजे या सर्वात आधी काँग्रेसची भूमिका जर घेतली तर या कायद्यामध्ये काही असे कायदे आहेत की जे काँग्रेसच्या काळात सुद्धा होते. दुसरी महत्त्वाची, शिवसेनेची यामध्ये जर भूमिका घेतली तर भूमिका म्हणजे शिवसेनेने या कायद्याला लोकसभेमध्ये समर्थन दिलं, परंतु त्यांनी राज्यसभेमध्ये जेव्हा याच्यावर मतदान सुरू झालं तेव्हा त्यांनी सभागृह सोडलं. तर याप्रमाणे NCPने सुद्धा या राज्यसभेत या मुद्द्यावर सभागृह सोडलं आणि काँग्रेस या कायद्याच्या मोठ्या प्रमाणात विरोधात आहे. आणि गुजरातमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी यांची सरकार होती, ते गुजरातचे CM होते, तेव्हा गुजरातमध्ये सुद्धा अशा प्रकारचे काहीतरी वेगळे कायदे अस्तित्वात होते. म्हणून आता यावर राजकारण सुरू झालेलं आहे. तर आपण आज आपल्याला हा जो मुद्दा पाहायचा आहे हा अकॅडमिक लेवलवर पाहायचा आहे. म्हणजे आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा आपण आज अभ्यासणार आहे. तर पहिला गोष्ट मी बोलतो की बा एवढ्या मोठ्या प्रमाणात या कायद्यांना विरोध का बरं. विरोधाचं जे पहिलं कारण आहे ते पहिलं कारण म्हणजे कृषी हा जो विषय आहे तो राज्यसूचीतील विषय आहे. आणि कृषी या विषयावर कायदे कोण करून राहिलं, तर केंद्र सरकार करून राहिलं. हे एक महत्त्वाची पहिली टीका. दुसऱ्या गोष्टीवर बोलतो. दुसरी गोष्ट म्हणजे की जर हे कायदे लागू झाले तर खूप लोकांचं म्हणणं असं आहे
किती नष्ट होतील आणि APMC जर नष्ट झाल्या तर शेतकऱ्यांची जी मागणी आहे MSP, वन नेशन वन MSP, हे स्वप्न अपुरं राहून जाईल. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय की जर APMC नष्ट झाल्या आणि खूप मोठ्या प्रमाणात आंतरराज्यीय व्यापार जर वाढला तर आपल्या प्रत्येक राज्यातल्या पिकासंबंधी काही अडचणी निर्माण होतील आणि मोठ्या प्रमाणात साठेबाजी सुरू होईल. आणि साठेबाजी जर सुरू झाली तर त्या व्यापारावर मक्तेदारी जर निर्माण झाली तर शेतकरी अडचणी देऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तक्रार निवारण करण्यासाठी एक केंद्रीय संस्था नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात दलाल साठेबाजी करतील, कंपन्या साठेबाजी करतील आणि शेतकऱ्यांवर सक्ती होईल पीक घेण्याची. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट या कृषी कायद्यातली कोणती तर राज्याचं एक मोठं साधन नष्ट होईल. कारण एकट्या महाराष्ट्रामध्ये 295 APMC आहेत आणि राज्याचं मोठं जर APMC मीन्स काय तर ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी म्हणजे APMC. आणि दुसरं शेतकऱ्यांचं खूप जास्त महत्त्वाचं म्हणणं आहे, ते म्हणणं असं आहे की जर APMC बंद झाल्या तर MSP कृषी मालाला मिळणार नाही. MSP मिनिमम सपोर्टिंग प्राईस ते कृषी मालाला मिळणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. तर ह्या सगळ्या बाबी मी समोर मांडल्या. म्हणूनच या कायद्याला विरोध म्हणून जेव्हा हे अध्यादेश आणले 5 जून 2020ला तेव्हा कॅबिनेट मंत्री केंद्र सरकारमध्ये केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्री हरसिमरत कौर पदाचा राजीनामा दिला आणि या कायद्याविरोधात कायदा पारित करणारं पहिलं देशातलं राज्य ठरलं पंजाब. आणि पंजाबला या कायद्याचे मोठ्या प्रमाणात तोटे सोसावे लागतील असं पंजाबमधून मत आलं. मग आता प्रश्न पहिला तुमच्या समोर निर्माण झाला. आपण संवैधानिक प्रश्न क्लिअर करू, कारण आजचा हा प्रश्न आपल्यासाठी एक अकॅडमिक स्वरूपाचा आहे. म्हणजेच हा जो प्रश्न आहे आजचा तो आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अभ्यासू. म्हणजे आजच्या प्रश्नाचा उद्देश हा नाही आहे की हा पक्ष काय म्हणते, तो पक्ष काय म्हणते, कोण याच्यावर कोणती टीका करत आहे, तो आपला मुद्दा नाही. आपला मुद्दा फक्त एक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा कायदा अभ्यासणे आहे. कारण आता हे कायदे रद्दसुद्धा झालेले आहेत, म्हणून रद्द करण्याची घोषणासुद्धा केलेली आहे. म्हणून हा कायदा अभ्यासणे अतिशय आवश्यक आहे. तर प्रश्न काय तर माझा पहिला प्रश्न असा आहे की मग पंजाब सरकारने या कायद्याच्या विरोधात ठराव पारित केला आणि पंजाब सरकार या कायद्याच्या विरोधात ठराव पारित करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलं. मग आता प्रश्न आहे का असा काही प्रावधान आहे का आपल्या भारतीय राज्यघटनेत की एखादा कायदा केंद्राने केला आणि त्याविरुद्ध कायदा राज्य सरकार करू शकते? मग त्यावर मी तुमच्याशी 1 मिनिट बोलतो. ते म्हणजे असं की भारतीय राज्यघटनेच्या कलम 254(2) नुसार भारतीय राज्यघटनेच्या कलम 254(2) नुसार एक असं प्रावधान केलेलं आहे की एखादा केंद्राने कायदा केला तर त्याच्या विरोधात किंवा त्या कायद्यासारखाच कायदा किंवा काहीतरी वेगळा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. परंतु जर केंद्राने सुद्धा कायदा केला आणि त्याच्यावरच जर राज्याने सुद्धा कायदा केला तर यामध्ये केंद्राचा कायदा वरचढ धरला जाईल. आणि केंद्राचा कायदा जर वरचढ धरला गेला पण मग आता राज्य सरकारच्या कायद्याचं काय? पण राज्य सरकारने कायदा आणि राज्य सरकारने कायदा करून जर राष्ट्रपतीने राज्य सरकारच्या मान्यता दिली तर त्या राज्यामध्ये राज्य सरकारचा कायदा लागू राहील आणि उर्वरित राज्यामध्ये केंद्र सरकारचा कायदा लागू होईल, अशी भारतीय राज्यघटनेची कलम 254(2) म्हणते. मग मी आता याच्यावर पुढे बोलताना या कायद्यावर पुढे बोलताना आपल्यासमोर काही महत्त्वाचे प्रश्न मांडतो. मग प्रश्न आता असा आहे की या आंदोलनामध्ये प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणामधले शेतकरी समाविष्ट होते. आणि आताही सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत विधिमंडळात हा प्रस्ताव पारित होणार नाही, संसदेमध्ये हा प्रस्ताव पारित होणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आता बोलताना पहिलं आपण थोडंफार कॉन्स्टिट्यूशनल बोलू. पहिली महत्त्वाची गोष्ट की खूप लोक म्हणत आहेत की हा जो कायदा आहे हा कायदा संविधानाला धरून नाही आहे. आता असंवैधानिक कायद्याचा अर्थ काय होते याच्यावर आपण आधी बोलणार आहोत की असंवैधानिक कायदा म्हणजे काय. तर असंवैधानिक कायद्यावर बोलताना मी तुमचं थोडंसं लक्ष वळवतो. असंवैधानिक कायदा म्हणजे काय तर जो कायदा संविधानाला धरून नाही आहे, ज्या कायद्याची कृती संविधानासोबत असंगत आहे, जो कायदा संविधानाला धरून नाही आहे परंतु ज्या कायद्याची कृती संविधानाशी असंगत आहे किंवा ज्या कायद्यातील नियम अटी किंवा त्या कायद्यातील जर आपण तो कायदा जर स्पष्टपणे मांडला
तर तो कायदा आपल्या संविधानाशी संगत राहत नाही. आणि तुम्हाला माहित आहे की भारताचं संविधान हे सर्वोच्च आहे आणि संविधानाच्या मूळ प्रस्तावनेमध्ये किंवा मूळ संविधानाच्या चौकटीमध्ये बदल करू शकत नाही. मग प्रश्न असा आहे की बा या कायद्याचं काय होणार. तर पहिली गोष्ट, मग आता हा कायदा संवैधानिक नाही आहे म्हणजे संविधानाला धरून नाही आहे. मग संविधानाला धरून नाही म्हणजे काय. मग खूप लोक म्हणाले की जेव्हा हा कायदा सर्वोच्च न्यायालयामध्ये कुणीतरी या कायद्याला आव्हान देणार तेव्हा हा कायदा आपोआप नष्ट होणार. मग संविधानाला धरून नाही आहे म्हणजे काय. तर पहा, लक्ष द्या, एक 1995चं एक केस आहे. थोडीफार केस ते तुमच्यासमोर मी मांडतो. ते 1995चा एक केस आहे. ते केस म्हणजे काय होती की तुम्हाला सर्वांना माहीत आहे भारतीय राज्यघटनेची कलम 21 काय म्हणते. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 21मध्ये असं लिहिलेलं आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 21मध्ये जीविताची हमी दिली आणि जीविताची हमी दिली असल्यामुळे आपल्याला जगण्याचा अधिकार आहे आणि मरण्याचाही अधिकार आहे. मग 1995ची एक घटना होती. एक व्यक्ती आत्महत्या करताना वाचले. मग आत्महत्या करताना वाचल्यावर त्यांच्या विरोधात पोलिसांनी IPC ॲक्ट 309 नुसार कारवाई केली की आत्महत्या हा गुन्हा, आणि त्यांच्यावर त्यावेळेसच्या नियमानुसार 1000 रुपये दंड ठोठावला गेला आणि काही शिक्षेची तरतूद होती. मग ते व्यक्ती कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये त्यांनी असं म्हणलं की बा हा जो IPCचा कायदा आहे हा संविधानापासून विसंगत आहे, म्हणजे हा संविधानाला धरून नाही आहे. मग जो IPCचा कायदा आहे तो संविधानाशी विसंगत आहे असं का बरं म्हटलं. कारण त्यांनी कोर्टासमोर बाजू मांडली की भारतीय राज्यघटनेची कलम 21 जीविताची हमी देते, भारतीय राज्यघटनेची कलम 21 जगण्याची हमी देते. मग जगण्याची आणि मरण्याची दोन्ही हमी एकत्र आहेत. मग काय झालं की बा ज्याप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे मरण्याचाही अधिकार आहे. म्हणून IPCची कलम हे गैरसंवैधानिक आहे आणि IPCच गैरसंवैधानिक आहे, म्हणून IPC रद्द करावी. कोर्टाने विचार केला आणि कोर्टाने त्यावेळेस हे स्पष्ट केलं की आता हे IPC म्हणजे IPC काय, तर संविधानाअंतर्गत एक छोटासा दुसरा एक प्रकारचा संविधान म्हणजे एक प्रकारचा कायदा म्हणजे IPC. मग कोर्टाने त्या खटल्यामध्ये IPCची ते कलम रद्द करून टाकली की जीविताचंही आहे आणि मरण्याचंही आहे, जीवन जगण्याचाही अधिकार आहे आणि जीवन न जगण्याचाही अधिकार आहे. मग काय झालं की बा काही दिवसानंतर हायकोर्टाने ती फाईल आणि IPC मधली हे कलम रद्द म्हणजे न झाली पाहिजे म्हणून ती केस रिओपन केली आणि ती केस रिओपन करून IPC पुन्हा अस्तित्वात आणली आणि त्याच्यात एक बदल केला. तो म्हणजे भारतीय राज्यघटनेची कलम 21 म्हणजे फक्त जगण्याचा अधिकार, न जगण्याचा अधिकार नाही त्यामध्ये समाविष्ट असं स्पष्ट वक्तव्य केलं. आणि आता ही IPCची 309 कलम आहे. मग या प्रकारे कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे काय हे मी तुमच्या समोर मांडलं की जो संविधानाला धरून कायदा नाही तो रद्द होऊ शकते. तर खूप लोकांचं म्हणणं आहे की या कायद्यातील तरतुदी त्याच्यावर अजून चर्चा झाली नाही, पण हा जो कायदा आहे ते पास करण्याची जी प्रक्रिया आहे ते गैरसंवैधानिक आहे, म्हणून हा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकणार नव्हता असं तेव्हा सर्वांचं म्हणणं होतं 2020 मध्ये. तर याप्रमाणे मी पूर्ण बाजू तुमच्या समोर मांडली. हे थोडी एक प्रस्तावना केली की बा एक संवैधानिकता म्हणजे काय. आता मी त्या गोष्टीवर तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आता हे जे 3 कायदे आहेत या 3 कायद्यावर आपण थोडंफार बोलणार आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे या 3 कायद्याला विरोध का बरं होता हे आपल्याला मी आताच तुमच्या समोर 5 जून 2020 रोजी 3 अध्यादेश काढून हे 3 कायदे मंजूर केले गेले. त्या कायद्यावर आपण आज बोलणार आहे. तर हे जे 3 अध्यादेश काढले या अध्यादेशांना 6 महिन्याच्या आत मान्यता मिळवणे आवश्यक आहे. आता प्रश्न असा आहे की बा हे कायदे चुकीचे होते की हे कायदे बरोबर होते. तर आपण या कायद्याचा सरळ अभ्यास करू. नंतर ते बोलणं आपण दोन्ही बाजू आपल्या MPSCच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची गोष्ट असते की आपल्याला दोन्ही बाजू समतोल ठेवून बोलावं लागते किंवा दोन्ही बाजू समतोल ठेवून विचार करावा लागते. नाण्याच्या दोन्ही बाजू पाहणं आवश्यक आहे. मग आता प्रश्न कसा, तर हे जे 3 कायदे पारित झाले अध्यादेशाच्या स्वरूपात, ती कायद्यांना 6 महिन्याच्या आत मंजुरी मिळवणं आवश्यक होतं. आणि आता तर नरेंद्र मोदी साहेबांनी हे जे 3 कायदे आहेत ते मागे घेण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे.
तर या 3 कायद्यावर मी तुमच्याशी बोलणार आहे. तर आपण सुरुवातीपासून पहिल्या कायद्यानुसार बोलू आणि थोडं सविस्तर चर्चा करू. आणि जर या व्हिडिओमध्ये मी आपल्याला पुढचे कायदे नाही सांगू शकलो नाही तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी या प्रकारचे कायदे आपल्यासमोर मांडणार. आज जर मी या व्हिडिओमध्ये ते कायदे सांगू शकलो नाही तर उद्या लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचेही कायदे क्लिअर होतील आणि त्याच्यावर आपण थोडीफार जास्त विस्तृत चर्चा करू. आता पुढच्या गोष्टीवर बोलतो मी तुमच्याशी. पुढची पहिली माझी एक गोष्ट आहे ते म्हणजे माझा पहिला कायदा. पहिल्या कायद्यावर मी आपल्याशी बोलतो. त्या पहिल्या कायद्याच्या नावावरून मी सुरुवात करणार आहे. तर पहिल्या कायद्याच्या नावावरून मी सुरुवात करतो. पहिल्या कायद्याचं नाव असं आहे, कृषी उत्पादन व्यापार व वाणिज्य प्रोत्साहन आणि सुलभता विधेयक 2020. हे झालं त्याचं सरळ नाव. याला इंग्लिशमध्ये नाव आहे आणि कोणतंही सरकार असो कोणताही कायदे आणताना त्याला एवढं वैशिष्ट्यपूर्ण नाव असते की ते वैशिष्ट्यपूर्ण नाव ऐकल्याबरोबर असं वाटते आता काय भेटीन आणि काय नाही. पाहू या कायद्याची किती मोठी मान्यता आपल्या इथं आहे. किंवा एक तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीला जर तुम्ही विरोध करून राहिले तर त्या गोष्टीतली सत्यता पडताळणं किंवा त्या गोष्टीला तुम्ही जर सपोर्ट करून राहिले तर त्या गोष्टीतली सत्यता पडताळणं आवश्यक आहे. आणि हा जो काही भाग आहे हा भाग एक याचा भाग नाही आहे किंवा काहीतरी एक गंमत मस्करी, हा भाग नाही आहे. हा एक वैचारिक शक्तीचा भाग आहे. तर मी त्यावर बोलतो. पहिला कायदा मी तुम्हाला वाचून दाखवला, कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन सुलभता विधेयक 2020. यालाच इंग्लिशमध्ये मी फोड करून सांगतो. तर पहा, फार्मर्स प्रोड्यूस अँड ट्रेड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलायझेशन बिल 2020. आता याच्यातला एक एक शब्द पाहू. आता याच्यातला पहिला शब्द, यामधला जो पहिला शब्द आहे तो पहिला आणि त्यानंतर या कायद्यामधले प्रावधान पाहू की काय आहे. पहिला अर्थ समजून घेऊ. तर याच्यातला यामधला जो पहिला शब्द आहे, माझी भाषा थोडी खेळूत आहे आणि खेळामधला आम्ही सर्व इकडचा हा भागच त्याप्रमाणे बोलतो म्हणून ते भाषाच तशी आहे. तर तुम्ही थोडं समजून घ्या. तर पहिल्या गोष्टीवर बोलतो मी, फार्मर्स प्रोड्यूस. आता फार्मर्स प्रोड्यूस काय? आता तिथं जे खूप जास्त जे शेतकरी आंदोलन करून राहिले होते की जे आंदोलनात खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी समाविष्ट होते पंजाब हरियाणाचे, त्या शेतकऱ्यांमध्ये सर्वात जास्त शेतकरी हे अनाज उत्पादन करणारे होते. म्हणजे गहू तांदूळ हे उत्पादन करणारे मोठ्यात मोठे शेतकरी होते. पण या कायद्यामध्ये जो पहिला शब्द आहे फार्मर प्रोड्यूस, या फार्मर प्रोड्यूसचा अर्थ काय होते? तर या फार्मर प्रोड्यूसचा अर्थ काय होते? तर फार्मर प्रोड्यूसचा अर्थ म्हणजे शेती संबंधी सर्वच गोष्टी. यामध्ये अनाज उत्पादकही आले, धान्य उत्पादकही आले, दुसरे महत्त्वाचे म्हणजे यामध्ये दूध उत्पादकही आले, यामध्ये कुक्कुटपालन व्यावसायिकही आले, यामध्ये शेळीपालन व्यावसायिकही आले, यामध्ये मत्स्यपालन व्यवसायही आले. म्हणजे सर्वच्या सर्व शेतीच्या निगडीत शेतीच्या पूरक सर्व लोकांचा समावेश, सर्व घटकांचा समावेश या कायद्यामध्ये आहे. पण बाकीचे या विरोधात दिसून नाही राहिले. हे महत्त्वाची गोष्ट एक माझ्या निदर्शनास आली. आता याच्यात सगळे झाले, सगळे म्हणजे सर्वच किंवा सर्वांचाच आता या कायद्यानुसार सर्वांचा समावेश यामध्ये केला. त्यालाच फार्मर प्रोड्यूस म्हणतात की शेतीमध्ये प्रत्यक्ष उत्पादन आणि शेतीवर पूरक व्यवसाय सर्व व्यावसायिक याच्यामध्ये आले. म्हणून पहिला या बिलचा जो पहिला शब्द आहे तो मी तुम्हाला क्लिअर करून दिला, फार्मर्स प्रोड्यूस. दुसरा जो शब्द आहे तो आहे ट्रेड अँड कॉमर्स. पण ट्रेड अँड कॉमर्स म्हणजे काय? तर ट्रेड म्हणजे काय? तर ट्रेडिंग करणे म्हणजे काय? तर सामान्य व्यापार सुद्धा त्याला ट्रेडिंग सुद्धा म्हणतात. समजा मी परवा बाजार होता, काल परवा रविवारी बाजार होता अकोटचा. आता या बाजारातून मी 1 किलो आलू 20 रुपयाला विकत घेतले. ते आलू मी माझ्या घराजवळ आणले, माझ्या घराजवळ मी दुकान लावलं, बरोबर. आणि 20 रुपये किलोनं मी ते आलू समजा 50 किलो विकत घेतले. माझ्या घराजवळ लावला आणि मी किरकोळ व्यापाऱ्यांना ते 40 रुपये किलो विकले. किरकोळ व्यापाऱ्यांनी ते गावात नेले हातगाडीवर आणि पूर्ण गावामध्ये ते 60 रुपये किलोनं विकले. तर याला सुद्धा ट्रेडच म्हणतात. ट्रेडिंग म्हणजे छोट्यातला छोटा प्रत्येक व्यापार म्हणजे ट्रेडिंग. म्हणजे सरळ की हा कायदा शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांसंबंधी होताच, पण शेतीसंबंधी जे बाकीचे व्यापारसुद्धा आहेत त्याच्यासंबंधी या कायद्यामध्ये प्रावधान होते. ट्रेडिंगचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. आणि कॉमर्स म्हणजे काय, तर कॉमर्स म्हणजे परत या जगातली, या पृथ्वीतलावरची प्रत्येक एक देवाणघेवाणीची व्यापाराची गोष्ट म्हणजे कॉमर्स. म्हणजे मी एखाद्या बाजारातून 20 किलो कांदे विकत घेतले आणि ते कांदे मला एका ठिकाणी दुसऱ्या किळकोर बाजारात पोचवायचे आहेत विक्रीसाठी. मग ते कांदे मी ऑटोमध्ये टाकले आणि ऑटोवाल्याने माझ्याकडून त्या कांदे इथून तिथं न्यायचं 20 रुपये भाडं घेतलं. तेही कॉमर्सच आहे. मग आता काय, तर पहिला जो हे मांडला मी फार्मर्स प्रोड्यूस, दुसरा घटक मानला ट्रेड अँड कॉमर्स, आणि तिसरा घटक मांडला प्रमोशन अँड फॅसिलायझेशन. म्हणजे हे सर्व जे व्यवहार आहेत याला प्रमोट करणे आणि ते फॅसिलाइट करणे, म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या पारंपरिक शेतीतून बाहेर काढून त्यांना एक नवीन संधी उपलब्ध करून देणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ त्यांच्यासाठी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देणे. तसेच शेतकऱ्यांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रत्यक्ष संबंध जोडणे, शेतकरी आणि व्यापारी यांच्यामधले जे दलाली असते आणि शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ शकते ते पिळवणूक दूर करणे, शेतकऱ्याला त्याचा कृषी मालासाठी मोठ्या प्रमाणात एक मार्केट उपलब्ध करून देणे, आंतरदेशीय आंतरराष्ट्रीय, हा या कायद्याचा प्रमुख उद्देश. मी तुमच्यासमोर या कायद्याचं नाव क्लिअर केलं. चला तर मी पुढच्या गोष्टीवर आता आपल्याशी बोलतो. पुढच्या गोष्टीवर बोलताना मी तुमच्यासमोर एक महत्त्वाचा मुद्दा मांडतो. मी आधी पुन्हा एक वेळा एक गोष्ट क्लिअर करून सांगतो की जर या व्हिडिओमध्ये वेळ आपल्याला कमी भेटला तर मी पुढचा व्हिडिओ लगेच उद्या टाकतो. कंटिन्यू ही मालिका सुरू होईल. पुढच्या गोष्टीवर आपण आता बोलू. आता मग या कायद्यामध्ये प्रावधान काय काय आहेत त्यावर मी तुमच्याशी पहिले बोलणार आहे. प्रावधान म्हणजे काय, तर पहिलं प्रावधान हे APMC बद्दल आहे. आता APMC म्हणजे काय, पहिलं प्रावधान APMC बद्दल आहे. एकट्या महाराष्ट्रामध्ये 255 APMC आहेत आणि APMC हा देशातल्या कृषी मालाच्या व्यापाराचा एक प्रमुख स्रोत आहे की जो सरकारी माध्यम आहे त्याला APMC मीन्स ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी मीन्स APMC. आता 1997 पासून या APMCचा प्रवास सुरू आहे आणि 2003 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात APMCचा विकास करण्याच्या पावलं टाकल्या गेले होते. त्यावर आपण बोलू. मग त्यावर बोलताना मी एक गोष्ट महत्त्वाची सांगतो की हा जो कायदा मी तुमच्यासमोर मांडला हा मूळ कायदा 2004चा आहे. यामध्ये 2004चा आहे, यामध्ये बदल आहेत. तो बदलाचा कायदा म्हणजे आताचा कायदा. तर आता APMC, ते APMC काय म्हणजे तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून या APMCची स्थापनेची प्रक्रिया सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये. तर शेतकऱ्यांची पिळवणूक कुठं होते, तर एक तुम्हाला साधारण उदाहरण सांगतो की शेतकरी शेती करण्यासाठी काय करते. तर शेतकरी शेती करण्यासाठी सरळ भारताची खूप मोठी एक हिस्ट्री आहे की भारतातल्या शेतकऱ्याजवळ गुंतवणूक नाही आहे. हे महत्त्वाची एक की आणि गुंतवणुकीचं एक म्हणजे भारतीय शेतीला गुंतवणूक मिळावी म्हणून हा कायदा आहे असं म्हटलं तरी चालते. मग खूप पूर्वीपासून जी गोष्ट आहे की भारतीय शेतीला गुंतवणूक नाही आहे. मग भारतीय शेतीला गुंतवणूक नाही आहे याचा अर्थ काय आहे, तर गुंतवणूक नाही आहे याचा अर्थ काय आहे भारतीय शेतीला, की भारतातला एक जर सामान्य शेतकरी आपण घेतला, एक गरीब शेतकरी घेतला, तर तो त्याची शेती उगवण्यासाठी सावकाराकडून पैसे घेते. सावकार त्याला व्याजाने पैसे देते. व्याजाने पैसे दिल्यावर सावकाराकडचे जर पैसे कमी पडले तर तो बाकीच्या मार्केटमधून थोडेफार पैसे उचलते आणि शेती करते. शेतीमध्ये झालेलं पीक जेव्हा तो काढत असते तेव्हा असे चौघही लोक तिथे येऊन उभे राहतात. पैसे जमा केलेले आहेत पिकासाठी आणि तिथं त्याला पीक विकल्याबरोबरच हे पैसे घेतात आणि तिथून त्या व्याजाच्या रकमेसहित ते पैसे वसूल केले जातात आणि व्याजाच्या रकमेसहित ते पैसे वसूल करून शेतकऱ्याजवळ काय उरते ते एवढा मोठा घाम गाळून आपल्या शेतकरी राजाजवळ काहीच उरत नाही असंही म्हटलं तरी चालते. मग त्यासाठी सरकारने याचा विचार केला की आपल्या शेतकऱ्यांची पिळवणूक होऊन राहिली जमीनदार लोकांपासून. स्वातंत्र्याच्या दरम्यानची मी गोष्ट करू राहिलो. जमीनदारी पद्धत की जमीनदाराकडून शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होऊन राहिली
मग हे पिळवणूक वाचायसाठी काय करायचं, तर हे पिळवणूक शेतकऱ्यांची वाचली पाहिजे म्हणून एक केंद्रित प्रणाली, म्हणजे प्रत्येक राज्याची स्थानिक पातळीवर, कारण प्रत्येक राज्याची भौगोलिक स्थिती वेगळी असते, प्रत्येक राज्यात येणारे पिकं वेगळे असतात, तर प्रत्येक राज्याची भौगोलिक स्थिती समजून घेऊन राज्यात एक कृषी मार्केट स्थापन करणं, त्याला आपण APMC महाराष्ट्रात म्हणतो, महाराष्ट्रात त्याला खरेदी विक्री म्हणतात, हरियाणामध्ये त्याला मंडीसुद्धा म्हणतात, पंजाबमध्ये त्याला मंडीसुद्धा म्हणतात. तर अशा प्रकारची संस्था एक सरकारने स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर ते सुरू झालं. मग काय झालं की बा अशा प्रकारची एक संस्था असावी की त्या संस्थेवर पूर्णतः सरकारचं नियंत्रण असावं, त्या संस्थेमध्ये मान्यताप्राप्त दलाल असावे आणि मान्यताप्राप्त दलालांकडूनच ह्या ज्या धान्य आहेत ते MSP म्हणजे मिनिमम सपोर्टिंग प्राईस, जे सरकार जाहीर करते त्या किमतीला हे अन्नधान्य खरेदी व्हावं, म्हणजे शेतकरी राजाची पिळवणूक वाचावी आणि शेतकरी राजाला त्याच्या मालाचा योग्य भाव मिळावा. हे याची प्रक्रिया होती, साधन होतं APMC. आणि या APMC मध्ये मान्यताप्राप्त दलाल असतात, लायसन त्यांच्याजवळ असते, लायसनेट दलाल असते. आणि APMC मध्ये जर तुम्हाला कोणतीही वस्तू विकायची आहे, धान्य विकायचं आहे, शेतीमालाबद्दलचं कोणतंही काही जर विकायचं तर तुम्हाला या दलालांमार्फतच ते प्रक्रिया करावी लागते. मग आता याचे काही खूप जास्त फायदे जरी आहेत तर काही तोटेही असतील. तोटे म्हणजे काय, तर शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात लागणारा वाहतूक खर्च, हाय आपण सर्व शेतकऱ्याचे मुलं आहोत, आपण ती गोष्ट समजू शकतो की आपल्या शेतात माल तयार होते, शेतात माल तयार झाल्यानंतर काही लोकांची शेतं रोडवर असतात, काही लोकांच्या आतमध्ये असतात. आतमध्ये शेत आहे त्याला मोठ्या प्रमाणावर वाहतूक लागते, कशी बशी वाहतूक ट्रॅक्टरच्या साहाय्याने इथं रोडपर्यंत येते आणि रोडपासून जवळपास APMC कोणत्या गावापासून 10 किलोमीटर, कोणत्या गावापासून 20 किलोमीटर, जर एखाद्या गावापासून 20 किलोमीटरपर्यंत APMC आहे तिथपर्यंत या माल भरा, पहिले शेतातून रोडवर माल आणा, रोडवरून APMC मध्ये ट्रान्सफर करा आणि APMC मध्ये हमाली द्या, उतरवायची आणि चढवायची, आणि तो माल तिथं सुरक्षिततेमध्ये ठेवा आणि सुरक्षिततेमध्ये ठेवून नंबर जेव्हा लागणार तेव्हा हे जे अळते असतात ते बोली सुरू करतात. तुमचा नंबर लागला, तुम्ही या बोलीनं ते द्या, MSP असतेच किंवा ते घेणे सुरू करतात आणि ते जमा करणं सुरू करतात. ही प्रक्रिया APMC मध्ये आहे. मग याचा तोटा काय होऊ शकते, तर पहिला तोटा प्रवास वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर खर्च. आणि जर शेतकऱ्याला त्याच्या शेतात कारखानदार किंवा व्यापारी येऊन किंवा जोही खरेदी करणारा शेतीमाल तो जर शेतकऱ्याला शेतात भेटला तर हा खर्च वाचू शकते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की जर या जे दलाल असतात APMC मधले की जे लायसनेट असतात त्या दलाल लॉबी तयार झाली आणि कोणत्याही दलाला जवळ जाऊन जर आपण माल विकायचा प्रयत्न केला आणि त्यांनी आधीच संगनमत करून ही किंमत ठरवून ठेवली तर शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होऊ शकते. आणि शेवटी काय, हाही जर 1400 भाव देते, तोही 1400 भाव देते, तोही 1400 भाव देते, शेवटी आपण विकून टाकतो, म्हणजे याला लॉबी करणं म्हणतात. तर हे तोटे APMCचे होऊ शकतात. आता या कृषी कायद्यामध्ये काय प्रावधान आहे, नवीन कृषी कायद्यात काय प्रावधान आहे, आपण APMC बद्दल थोडीफार माहिती पाहिली. आता कायद्यामध्ये काय प्रावधान आहेत तर ते प्रावधान मी तुमच्या समोर वन बाय वन डिस्कस करतो. आणि तुम्हाला पुन्हा एक सूचना देतो, या व्हिडिओमध्ये जर लेंथ कमी झाली तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये याबद्दल मोठ्या प्रमाणात आणखी बोलणार आहे. आणि हा जो कायदा आहे सध्या देशामध्ये ज्वलंत कायदा आहे हे, आणि ते आता रद्द करण्याची घोषणा केल्यामुळे हा एक मोठ्या प्रमाणावर आपल्यासाठी करंटचा टॉपिक बनू शकते, म्हणून मी त्याबद्दल आपल्याशी आज सविस्तर बोलून राहिलो. तर चला, तर बोलताना मी तुमच्याशी त्या गोष्टीबद्दल बोलतो. तर बघ, पहिली याच्यातली तरतूद मी तुमच्या समोर मांडतो. या कायद्यामधली पहिली जे घटक आहे तो तुमच्या समोर मी मांडतो. पहिला घटक असा आहे की या कायद्यातल्या प्रमुख तरतुदी, पहिली तरतूद, शेतकरी आपला शेतमाल देशाच्या कोणत्याही भागात नेऊन विकू शकतात, ही महत्त्वाची गोष्ट. आणि आपल्या राज्यात ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत, जीवनावश्यक वस्तू आहेत, त्या APMCतच नेऊन विकाव्या लागतात. फळ वगैरे यामधून त्याला सूट आहे, यामधून त्याला सूट आहे. ते एका राज्यातून, जसं काश्मीरचे सफरचंद आपल्याकडे आले म्हणतात,
विकल्या जातात, तर फळ वगैरे यांना यामधून सूट आहे. पण पहिली गोष्ट की जर हा कायदा लागू झाला असता तर काय झालं असतं, तर आपण आपला जो शेतमाल आहे तो राज्याच्या कोणत्याही भागात नेऊन, देशाच्या कोणत्याही भागात नेऊन विकू शकतो. म्हणजेच माझं म्हणणं असं आहे की जर आपल्या गव्हाला महाराष्ट्रात किंमत मिळत नाही तर पंजाबमध्ये भेटील, आपल्या गावाला जर महाराष्ट्रात किंमत मिळत नाही दिल्लीमध्ये भेटील. आधी हे करताना काय होत होतं ही महत्त्वाची गोष्ट. तर आधी हे करताना जर आपण बाह्य राज्यात जर विक्री केली आपल्या शेतीमालाची तर काही कर बसत होते. कर म्हणजे बाजार शुल्क, सेस किंवा लेव्ही नावाचा कर होता, हे कर बसत होते. आता या नवीन कायद्यानुसार असं ठरलं होतं की APMC कोणत्याही प्रकारचे कर, बाजार समिती कोणत्याही प्रकारचे कर यावर लावू शकणार नाही आणि शेतकरी स्वतःचा शेतीमाल देशात कुठेही नेऊन विक्री करू शकतो आणि याकरिता त्याला हे कर भरायची गरज नव्हती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपला बाजारभावात जर आपल्या एक इमॅजिन करा की जर आपल्या शेतीतला माल आपण ऑनलाईन विकला तर तो शेतीचा माल कुठेही पोचू शकतो. आपण ट्रान्सपोर्टही स्वतःचं जर घेतलं तर स्वतःही ट्रान्सपोर्टही वाढू शकते. म्हणजे ऑनलाईन शेतीमालाला विक्री करण्याची मुभा या नवीन प्रावधानामध्ये केली होती. हे अतिशय महत्त्वाची एक क्रुशियल गोष्ट याच्यातली. आता मग तुम्ही म्हणसान की असं हे फायद्याचं का बरं, तर त्या प्रावधानावर थोडा प्रकाश टाकतो की हे फायद्याचं का बरं. तर हे फायद्याचं या गोष्टीसाठी की जर तुम्ही सांगा की बा आपल्या इथं महाराष्ट्रात अकोल्यामध्ये एक बूट तयार होते, तो बूट तयार होते, चांगल्या प्रकारचे बूट तयार होतात अकोल्यामध्ये आणि ते बूट आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकायचे आहेत. तर आपण काहीतरी ॲमेझॉनशी, फ्लिपकार्टशी वगैरे करार करतो आणि फ्लिपकार्ट आपलं नाव म्हणजे आपल्या माध्यमातून डायरेक्ट विक्री त्याची करते. म्हणजे अकोल्याचा बूट दिल्लीचा माणूस खरेदी करू शकतो. मग अकोल्याचा बूट जर दिल्लीचा माणूस खरेदी करू शकतो तर मग अकोल्याचे गहू दिल्लीचा माणूस का बरं खरेदी नाही शकत. म्हणून शेतकऱ्याचा पारंपरिक जे ट्रेडिंग होती ते सोडून त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा याच्यातलं पहिलं प्रावधान होतं. ते मी फक्त एक तुमच्याशी काही चर्चा वगैरे न करता कोणाची चुकी, काय चुकी, काळा कायदा आहे, नाही आहे, खराब आहे त्याच्यावर बोलून नाही राहिलो, आपण एक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहू राहिलो. दुसरी महत्त्वाचा याच्यातला प्रावधान मी तुमच्यासमोर मांडतो, तो म्हणजे असा की शेतमालाच्या व्यापारासाठी आता अडत्यांची गरज राहणार नाही आणि मध्यस्थांची गरज संपून जाणार आणि मध्यस्थांची गरज संपल्यामुळे डायरेक्ट शेतकरी व्यापाराला माल विकू शकणार आणि कंपन्यांना माल विकू शकणार. आता कंपन्यांची आणि याच्यात हे सुद्धा प्रावधान आहे की जर एखाद्या व्यक्तीजवळ साधं पॅन कार्ड असलं तरी तो व्यक्ती शेतमालाची खरेदी करू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण जर एखाद्या शेतकऱ्याने कंपनीसोबत करार करून ठेवला की मागं एक ते जेट्रोबाचं बी आलं होतं की हे जेट्रोबाचं बी तुम्ही तुमच्या वावरात पेरा, त्याचं उत्पन्न घ्या आणि ते आम्हालाच विका. मी त्याच्यावरच बोलतो आता. मग समजा असं काही एक नाविन्यपूर्ण पीक आहे की ते आपण आपल्या इथं उगवलं किंवा समजा एखादी लोणचे बनवणारी कंपनी आहे, त्या लोणचे बनवणाऱ्या कंपनीला उत्कृष्ट प्रतीचा आंबा लागते. मग हा उत्कृष्ट प्रतीचा आंबा जर आपण आपल्या शेतामध्ये याचं उत्पादन घेऊन आलो आणि आपण आधीच त्या कंपनीशी करार करून ठेवला की आमचे आंबे तुम्हीच खरेदी करसान आणि कंपनीशी पूर्ण एक करार करून बॉन्ड साईन करून झाला, तर ह्या सर्व जर त्या आंब्याला आंबे नाही आले, आंबे कमी आले, आंबे काहीतरी वेगळ्या क्वालिटीचे निघाले, थोडे खराब निघाले, तर हे पूर्ण जोखीम कोणावर राहील, त्या कंपनीवर राहील. म्हणजे शेतकऱ्याची जोखीम कमी करण्याचा प्रावधान या उद्देशामध्ये होतं, या पहिल्या कायद्यामध्ये होतं. पुढच्या गोष्टीवर तुमच्याशी बोलतो. नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना कृषी उत्पादनाच्या खरेदी विक्री स्वातंत्र्य मिळेल व अडथळा मुक्त आंतरराज्य व्यापाराला चालना मिळेल. हे याच्यातलं महत्त्वाचं प्रावधान होतं. दुसरं महत्त्वाचं प्रावधान तुमच्या समोर मांडतो. व्यापाऱ्यांना विपणन खर्च कमी होईल आणि शेतमालाला चांगला भाव मिळून उत्पादकता वाढण्यास मदत होईल. म्हणून सरळ जो पहिला कायदा आहे, ह्या पहिल्या कायद्यामध्ये MSP मिनिमम सपोर्टिंग प्राइस आणि APMC ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी या दोन उद्देशांना धरून हा पहिला कायदा होता.
आणि शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर ह्या APMC बंद पडल्या, शेतकऱ्यांचं म्हटल्यापेक्षा हे जे आंदोलन करणारे जे शेतकरी आहेत किंवा याच्यामध्ये जे समाविष्ट आहेत, म्हणजे जे सपोर्टमध्ये आहेत आंदोलनाच्या, त्यांचं म्हणणं असं आहे की जर राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समिती बंद पडल्या तर मोठ्या प्रमाणात राज्याचं उत्पन्न नष्ट होईल आणि एक प्रकारची एक मक्तेदारी व्यापाऱ्यांची निर्माण होईल. आणि व्यापाऱ्यांची जर मक्तेदारी निर्माण झाली तर खाजगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होईल आणि शेतकरी हा खाजगी कंपन्यांच्या अधीन राहील, असं यांचं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, दुसरी यामधली महत्त्वाची गोष्ट मी आपल्यासमोर अधोरेखित करतो, ती दुसरी गोष्ट म्हणजे अशी की शेती हा विषय राज्यसूचीतला आहे, पण शेती मालाची किंमत आणि विपणन हा विषय समवर्ती सूचीतला आहे. आणि समवर्ती सूचीवर कायद्याचा अधिकार केंद्राला, राज्यालाही आहे. आणि जर केंद्राचा कायदा तर प्रभावी ठरत असते राज्याच्या कायद्यापेक्षा, पण राज्याच्या कायद्याला राष्ट्रपतीने मान्यता जर दिली तर राज्यामध्ये स्पेशल कायदा लागू राहते. म्हणून खूप राज्यांनी हे तयारी सुद्धा दर्शवली की या राज्यात राज्याचा कायदाच लागू होईल. म्हणून मी तुमच्यासमोर नाण्याच्या दोन्ही बाजू मांडायचा प्रयत्न केला आणि दोन्ही बाजू मांडताना मी जेवढं संकलित होईन, जेवढा माझा अभ्यास असणार तेवढा तुमच्यासमोर मांडला. आता यामध्ये आणखी 2 कायदे आहेत. मी फक्त आज या व्हिडिओमध्ये त्याची सुरुवात करतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच आपल्यासमोर ते मांडतो. तुम्ही पुढच्या व्हिडिओची वाट जास्त पाहायचं काम नाही, लवकरच तुमच्यासमोर येईल. दुसरा कायदा म्हणजे काय, तो म्हणजे शेतकरी सक्षमीकरण, संरक्षण, किंमत हमी आणि कृषी विषयक करार कायदा. यालाच कंत्राटी शेती करारही म्हटलं गेलं. कंत्राटी शेती करार, बरोबर. फार्मर्स एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन ॲग्रीमेंट ऑफ प्राइस ॲश्युरन्स अँड फार्म सर्व्हिस बिल 2020 हा कायदा लगेच मी आपल्यासमोर घेऊन येईन. आपण जे मी आता सांगितलं त्याच्याबद्दल एक चांगला निष्कर्ष काढा आणि प्रत्येक गोष्ट तुमची स्वतःची सत्सद विवेक बुद्धी वापरून तुम्ही करू शकता. मी तुमच्यासमोर नाण्याच्या दोन्ही बाजू ठेवल्या आणि जे मूळ प्रावधान आहे तेच मांडलं. धन्यवाद.